आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. 27 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय शेअर बाजाराने उच्चांक गाठला. सर्वच गुंतवणूकदार उत्साही आणि आनंदी झाले होते. पण पुढील काही महिन्यांतच बाजारात 15% घसरण झाली. काही गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ 30 ते 40% पडले. लाखो रुपयांचं नुकसान झालं. आणि आता सर्वांच्या मनात हा प्रश्न आहे की ही मंदीची सुरुवात तर नाही ना? तुम्हीही रोज शेअर बाजार पाहून चिंतेत आहात का? शेअर्सच्या घसरणीमुळे भीती वाटत आहे का? झाले तेवढे नुकसान घेऊन बाजारातून बाहेर पडावे असे वाटत आहे का? थांबा, आधी हा विचार करा, शेअर बाजारामध्ये ही घसरण पहिल्यांदाच झाली आहे का, की या आधीही असे घडले आहे? 2020 मध्ये कोविड काळात शेअर बाजार तब्बल 40% कोसळला होता. 2008 मध्ये तर बाजारात 50 ते 60% घसरण झाली होती. पण पुढे काय झालं? तर बाजार पुढील काही वर्षांतच नव्या उच्चांकावर पोहोचला. शेअर बाजार हा चढ उतारांचा खेळ आहे. बाजार कोसळतो, सावरतो आणि पुन्हा मोठी झेप घेतो. संयम राखणाऱ्यांसाठी हे नेहमीच संपत्ती निर्माण करणारं साधन ठरलंय. विचार करा, तुमचं खरंच आर्थिक नुकसान झालं आहे की मानसिक शांतीचं? जे लोक रोज शेअरच्या किमती पाहतात त्यांना थोडीशी घसरण बघून भीती वाटते आणि ते घाईघाईने निर्णय घेऊन शेअर्स विकतात. आणि त्याच शेअरचे भाव काही कालावधीने पुन्हा वर जाऊ लागले की होतो तो फक्त मानसिक त्रास. पण याच वेळी अनुभवी गुंतवणूकदार हे लांबचा विचार करून संयमाने निर्णय घेतात आणि मोठा परतावा कमावतात. विचार करा, भीती वाटून घाईत घेतलेला निर्णय खरंच तुमचं मोठं आर्थिक नुकसान करतो की मानसिक? आणि थोडा संयम बाळगून आणि योग्य निर्णय घेऊन तुम्ही ते चित्र बदलू शकता का? तुम्हाला आपल्या मागील व्हिडिओमधली अर्जुनची गोष्ट आठवते का? आबाजींनी सांगितल्याप्रमाणे अर्जुनचे ध्येय ठरले होते हातातल्या पेल्यातील पाणी सांडू न देता गावातून फेरी पूर्ण करायची. जेव्हा अर्जुनने त्याच्या या ध्येयावर लक्ष केंद्रित केले होते तेव्हा त्याला गावातल्या इतर कुठल्याही गोष्टी दिसत नव्हत्या किंवा त्या गोष्टींचा त्याच्यावर काही परिणाम होत नव्हता. त्याचा एकमेव उद्देश होता ध्येय गाठायचं. शेअर बाजारही असाच नाही आहे का? आपण रोज बाजाराचा चढ उतार बघतो, अतिविचार करतो, चुकीच्या बातम्यांच्या आहारी जातो. याने आपल्या मनाची चलबिचल होते आणि आपल्या ध्येयावरून आपले दुर्लक्ष होते. आपले मुख्य ध्येय काय आहे? आणि आपणही अर्जुनप्रमाणे फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले तर? शेअर बाजार कधी वर जाईल आणि कधी खाली येईल हे कोणालाही ठाऊक नाही. आज कदाचित काही दिवस बाजार वर जाताना दिसेल, पण पुढच्या काही दिवसात तो गडगडूही शकतो. बाजाराची पुढची वाटचाल सुरळीत होण्यासाठी किती दिवस किंवा किती महिने लागतील हे कोणीच सांगू शकत नाही. आंतरराष्ट्रीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या बाबतीतही काहीसं असंच नाही का घडलं? 8 दिवसांच्या मोहिमेवर गेले असताना ते 9 महिने अंतराळात अडकून राहिले. त्यांनी रोज आपल्याला पृथ्वीवर परत जाता येत नाही आहे असा नकारात्मक विचार न करता सकारात्मकतेने या परिस्थितीचा सामना केला. त्याचप्रमाणे आपणही सद्य परिस्थितीचा सामना कशा प्रकारे करू शकतो याचा विचार करूया. आपण नवीन कौशल्य शिकू शकतो ज्याचा फायदा आपल्याला आपल्या नोकरी किंवा धंद्यामध्ये होईल. इतर गुंतवणुकीचे पर्याय शोधू शकतो. भावनांच्या आहारी न जाता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतो. आम्ही कोणी वित्तीय सल्लागार नाही आहोत, पण सकारात्मक विचारांनी तुमच्या ध्येयावरचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी आणि तुमचे मानसिक स्वास्थ्य राखण्यास आम्ही नक्कीच मदत करू इच्छितो. पुढील काही अफर्मेशन्सचा रोज सकाळी वापर करून बघा आणि तुम्हाला याचा फायदा कसा झाला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी शेअर बाजारातील गुंतवणुकीचे निर्णय पूर्ण अभ्यास करून आणि शांत मनाने विचार करून घेतले आहेत. माझी प्रत्येक गुंतवणूक ही एक लक्ष्य ठरवून केली गेली आहे. माझ्या गुंतवणुकीत किती धोका आहे याची मला जाणीव आहे आणि तो सहन करायची माझी तयारी आहे. माझ्या गुंतवणुकीचा माझ्या दैनंदिन जीवनावर आणि माझ्या स्वभावावर कुठलाही परिणाम मी होऊ देत नाही. माझ्या मनात कुठलीही हाव नाही आणि जो परतावा मिळत आहे त्यात मी समाधानी आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
आपला वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही मौल्यवान माहिती प्रदान करण्यास सदैव तत्पर आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा